नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पावसाळी कालावधीत आपत्ती ओढावू नये यासाठी महापालिका हद्दीतील विविध आस्थापनांशी निगडीत आपत्ती व्यवस्थापन कामकाजाचा आढावा मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत आयुक्त मंगेश चितळे यांनी घेतला. आपत्ती व्यवस्थापन बैठक आयुक्तांनी मागील आठवड्यात घेण्यात आली होती. मात्र या बैठकीमध्ये ONGC ब्रिजखाली साठणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने MSRDC यांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे त्या विभागाशी निगडीत असलेली कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यालयातील बैठक सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ONGC ब्रिजखाली पाणी साठणाऱ्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावरती चर्चा करण्यात आली. तसेच सध्या पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपअभियंता सुधीर विद्युत विभाग आणि मलनिसारण विभाग प्रमुख प्रीतम पाटील, MSRDCचे उपअभियंता MD काजरेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील कर्नाळ किल्ल्यावर रविवारी प्राचीन भुयार आढळली आहे. गड किल्ल्यांचे अभ्यासक आणि सह्याद्री प्रतिष्ठान सदस्य गणेश रघुवीर आणि सह्याद्री प्रतिष्ठान पनवेलचे सदस्य मयूर टकले यांच्या पाहणीत हे भुयार आढळले. यापूर्वी किल्ल्यावर 2 भुयार आहेत. या भुयारांचा वापर पूर्वी वाटसरू थांबण्यासाठी तसेच ध्यान धारणेसाठी करत असल्याचा अंदाज दुर्ग अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कर्नाळ किल्ल्याचे संरक्षण आणि जतनासाठी वनविभागाने इतिहास अभ्यासकांची एक समिती स्थापन केली आहे. गणेश रघुवीर हे त्याच समितीचे एक सदस्य आहेत. नोव्हेंबर 2022मध्ये गणेश यांच्या अभ्यास गटाने कर्नाळ किल्ल्यावरील निसरड्या वाटा, किल्ल्याचा कोणता भाग ढासळतोय, त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचा विस्तृत अहवाल बनवून दिला होता. त्यानंतर वनविभागाला निधी मिळाल्यानंतर वनविभागाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी गणेश रघुवीर आणि मयूर टकले यांना किल्ल्यावर नवे भुयार आढळले. हे भुयार पूर्वीच्या 2ऱ्या क्रमांकाच्या भुयारापुढे 80 फुटावर कातळाच्या कडेला आढळले. हे भुयार 80% मातीने बुजले असून त्याचे तोंड 2.5 फूट लांब आणि 1.5 फूट रुंदीचे आहे. भुयाराची आतील बाजू सुमारे 10 फूट एवढी आहे. मातीचा गाळ काढल्यानंतर त्याची प्रत्यक्षात मोजमाप काढता येईल असे गणेश रघुवीर म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्षात कार्यरत असणारे कामगार नेते रवी नाईक यांचा वाढदिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करून साजरा झाला. या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुमारे 700 जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि वंदे मातरम रिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीने नवीन पनवेल येथील KA बाठिया शाळेत विद्यार्थी, पालक आणि परिसरातील रहिवाशांसाठी कामगार नेते रवी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डोळ्यांची तपासणी, हृदयाची तपासणी, कॅन्सर तपासणी, दातांची तपासणी, शुगर तपासणी, बॉन मिनरल डेन्सिटी तपासणी करून आवश्यक तो सल्ला देण्यात आला. तसेच मोफत चष्मे आणि औषधांचे वाटप करण्यात आले. उरण शहरात सुमारे 78 इमारती धोकादायक असल्याने सिद्ध झाले असून त्यांची वर्गवारी करून त्यातील अति धोकादायक असलेल्या तन आणि मनशांती या इमारती पाडण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या 78 धोकादायक इमारतींमध्ये 4 इमारती या शासकीय असल्याचे दिसून येत आहे. जुन्या जीर्ण झालेल्या इमारती कोसळण्याची भीती वाढली आहे. पावसाळ्यात याची भीती जास्त असते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारची घटना उरण शहरात घडू नये यासाठी उरण नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून 78 इमारती धोकादायक असल्याचे दिसून आले आहेत. उरण शहरात 7 रहाटी, कोटनाका, आनंद नगर, पोलीस वसाहत कोळीवाडा, वाणीआळी तसेच नगरपालिका हद्दीतील मोरागाव, बोरी या परिसरात या धोकादायक इमारती आहेत.
महाराष्ट्र विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांची वाट सोपी असल्याचा दावा भाजपचे आमदार केळकर यांनी केला आहे. महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आमदार संजय केळकर यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात कोकणपट्टी पिंजून काढली. कोकणच्या शैक्षणिक, रोजगार आणि पर्यटन विकासासाठी डावखरे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी बैठका, सभा, मेळावे आणि भेटीगाठीतून केले. विविध शिक्षक संघटनांनी केळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या दौऱ्यात केळकर यांच्यासोबत माजी आमदार सूर्यकांत दळवी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे नेते संजय निजामकर, भाजपचे केदार साठे, विपिन महामुंडकर, अनिकेत कानडे उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार निरंजन वसंत डावखरे यांना कोकणातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच विविध स्तरांवरील संघटना आणि समाज घटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कोकणातील सुविधांबरोबरच पदवीधर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी आमदार डावखरे यांनी 12 वर्षात सातत्याने आवाज उठवल्याबद्दल संघटनांकडून आभार मानण्यात आले. तसेच या निवडणुकीत पाठिंबा जाहीर करून बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. ठाण्यात नुकत्याच झालेल्या भव्य मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिल्याच फेरीत विजय मिळवण्याचा निश्चय करण्यात आला. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबरच विविध संघटनाही डावखरेंच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झालेले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर टोलनाक्यावर रायगड जिल्हा RPI पक्षातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आठवले यांच्या गळ्यात हार घालून लाडू भरवत सत्कार केला. स्वागतवेळी टोलनाक्यावर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ नेते राहुल डाळिंबकर, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे, खालापूर तालुकाध्यक्ष महेंद्र धनगावकर, कर्जत तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड, युवक सरचिटणीस जीवक गायकवाड, तालुका युवक अध्यक्ष अमर जाधव, खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे, युवक अध्यक्ष रुपेश रुपवते यांच्यासह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वटपौर्णिमेनिमित्त कोकणातून नवी मुंबईत फणसासह आंबे, जांभूळ दाखल झाले आहेत. वटपौर्णिमेच्या वाणात आंब्यासह फणसाच्या घरांना मोठे महत्त्व आहे. कापा फणस वाण भरण्यासाठी वापरतात. त्याच पार्श्वभूमीवर वटपौर्णिमेच्या 3-4 दिवस आधीच कोकणातून मोठ्या प्रमाणात फणस नवी मुंबईतील बाजारात दाखल झाले आहेत. दरवर्षी कोकणातील पोलादपूर, कुडाळसह अन्य तालुक्यातून मोठ्या प्रमाणात फणस आणून त्याची विक्री होते. यंदाही वाशी, नेरूळ, कोपरखेरणे, घणसोली, नेरूळ, ऐरोलीसह अन्य भागात फणस मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. साधारण 70 ते 100, 300 रुपये अशी फणसाची किंमत आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत उरण तालुक्यात आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग आत्मा अंतर्गत भाजीपाला मिनी किटचे वाटप करण्यात आले. या मिनी किटमध्ये भेंडी, मिरची, चवळी, काकडी आणि वांगीचे बियाणे देण्यात आले आहे. या पारसबाग भाजीपाला किटचे वाटप उरण तालुक्यात जवळपास 40 ते 50 गावात वाटप करण्यात आले असून या किटचा फायदा जवळपास 1500 ते 2000 कुटुंबांना होणार आहे. या संदर्भात माहिती देताना उरण कृषी अधिकारी अर्चना सोळ नारनवर यांनी उरण तालुक्यातील शेतकरी गट, महिला शेतकरी गट, आदिवासी बांधव यांनी आपल्या घराच्या शेजारी पारसबागेत लागवड करून आपल्या आहारात सेंद्रिय आणि ताज्या भाजीचे प्रमाण वाढवावे. यामुळे मुख्यतः आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे. तसेच महिलांची आर्थिक बचत होण्यास मदत होईल असे सांगितले. या मोहिमेअंतर्गत जुई येथे महिला आणि महिला गटांना पारसबाग किटचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी विभागातील कर्मचारी विभावरी चव्हाण आणि नमिता वाकळे उपस्थित होत्या.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण करण्यासाठी दिल्लीत महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरही चर्चा होईल असेही सांगितले जात होते. दरम्यान या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव अमान्य केल्याचं समोर आले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. महाराष्ट्र कोर कमिटीची केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक पार पडली असून यावेळी राज्यातील निकालांवर चर्चा झाली असे ते म्हणाले. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीमधील मतांमध्ये केवळ 0.3% फरक असून आम्हाला कुठे मते कमी पडली या विषयावर चर्चा झाली असेही त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या आमच्या रणनीतीवर चर्चा केली असून त्यानुसार आम्ही NDAतील घटक पक्षांसोबत विधानसभेच्या चर्चा करू आणि भाजप पूर्ण ताकदीने विजयासाठी प्रयत्न करेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.